दिवाळीनिमित्त एमआयडीसी वॉकिंग ग्रुप व जयरामअण्णा सुंचू मित्र परिवाराच्या वतीनं नीलम श्रमजीवी नगर येथील शिवगणेश मंदिर पटांगण येथे आयोजित केलेल्या पहाट गाणी कार्यक्रमात मराठी, कन्नड, हिंदी, भक्तिगीत व भावगीतांची जणू बरसात करण्यात आली। यामध्ये घनश्याम सुंदरा, श्रीकरा, उठी उठी गोपाळा, शोधिसी मानवा, अंदरी बंधुवया, भद्राचलम रामय्या, श्री कोंडकू राकुंड गलना, ही देहमु निधि प्रसादम, ना प्राणम नि उपकारम, वेणु माधवा ही श्वासलो चेरितो, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ज्योती कलश छलके, शिर्डीवाले साईबाबा यासारखे एकापेक्षा एक अवीट गीतांचा समावेश होता। निखिल भालेराव, सायली साठे, बालाजी द्यावरकोंडा, बालाजी कारंपुरी, अखिला अरकाल यांच्यासह ओंकार ऑर्केस्ट्राच्या कलावंतांनी आपल्या जादुई आवाजात विविध गीतांची बरसात केली। करण भोसले यांनी तबला, सोनू यांनी ऑक्टोपॅड, आमिर हुंडेकरी यांनी कीबोर्ड, रमेश रावण यांनी निवेदन, तर आयलेश यल्ला यांनी ध्वनी यंत्रणेची बाजू उत्तमरित्या सांभाळली। अंबादास कनकट्टी यांनी विविध पक्षांचे आवाज काढले। या कार्यक्रमासाठी जयराम सुंचू यांचे बहुमोल सहकार्य लाभले। हिरालाल गज्जम, राहुल गंधुरे, गोविंद श्रीराम, दुर्गादास मेरगो आदींच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, श्रीनिवास कर्ली, शंकर जक्कन, सुनील बळी, ॲडव्होकेट योगेश कर्रे, राजू गड्डम, व्यंकटेश दोंता, व्यंकटेश रच्चा, प्रसाद कदम, पवन देसाई, आनंद मुसळे, आनंद गोळेत, श्रीनिवास गाजूल, नागेश कैरमकोंडा, सिद्धाराम उडचन, देवण्णा कोळी, शिवशरण बब्बे आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले। सुमारे 3.5 ते 4 तास चाललेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरत गेला। यावेळी इस्कॉनच्या वतीनं दीपोत्सव साजरा करण्यात आला। कामगार बहुल भागात असा आगळावेगळा कार्यक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी संयोजकांचे आभार मानले। संपूर्ण महाराष्ट्राला, आपल्याला कदाचित काही लोकांना माहीत असेल नसेल, संपूर्ण महाराष्ट्राला झीच्या माध्यमातून जो आवाज परिचित आहे, आमचे मित्र निखिलजी भालेराव म्हणजे टीव्हीवर ते कार्यक्रम सादर करतात आणि आज आपल्या कष्टकऱ्यांसमोर त्यांनी 3-3.5 तास ही सेवा बजावलेली आहे। त्याचबरोबर सायलीताई साठे या दोघांचा आवाज ऐकताना म्हणजे अस्सल गाणीच ऐकतोय आपण, मूळ गाणी ऐकतोय असा भास आपल्याला व्हायचा। आणि यांच्या संगतीनं 3 आपले स्थानिक कलाकार बालाजी द्यावरकोंडा असतील, बालाजी कारंपुरी असतील आणि अखिलाताई अरकाल या तिघांनी सुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीने आपली गाणी सादर केली। त्यांना तेवढी छान साथसंगत सोनूबाईंनी आणि समीर दादा त्याचबरोबर भोसलेजी या सगळ्यांनी दिली, त्यांचंही कौतुक करतो। आणि जसं आता सूत्रसंचालन करताना जयरामजी म्हणाले की हे सगळे चांगलं चाललेलं आहे, पण आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं त्याचं कंट्रोलिंग जे आहे आणि विना मोबदला ही सेवा पार पाडणारे सायलेजी यांचं कौतुक करतो। या सगळ्या विविध रंगाच्या फुलांना एका माळेत गुंफणारे रमेशजी श्रावण, ज्यांचा आवाज दमदार आहे, वाणी पण छान आहे, खूप छान तुम्ही सूत्रसंचालन केलं। तुम्ही जर 2दा सांगितलं नसतं की माझा हा पहिला कार्यक्रम आहे तर आम्हाला असं वाटलं नसतं। छान सूत्रसंचालन करताय, कार्यक्रमाची रंगत वाढवली आहे, पुढच्या वेळेस आणखी चांगली रंगत वाढेल अशी अपेक्षा करतो।